नीटच्या पेपर फुटीमुळे भारताच्या शिक्षण व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे काढलेत। या शिक्षण व्यवस्थेमध्ये विश्वास ठेवावा असा एक तरी घटक शिल्लक राहिलाय का हा प्रश्न आज विचारावा लागतोय। शिक्षक, कोचिंग क्लासेस, परीक्षा व्यवस्था, विद्यार्थी, पालक, नीट पेपर फुटीच्या निमित्तानं आज हा प्रत्येक घटक संशयाच्या भोवऱ्यात आहे। नीटचा पेपर फुटला, परीक्षा रद्द झाली आणि मग सुरू झाली सीबीआयची चौकशी। या चौकशीचं पहिलं केंद्र होतं राजस्थान मधलं सीकर, पण सध्या चौकशीच्या केंद्रस्थानी आहे महाराष्ट्र। शुभम खैरनार या मेडिकलच्या विद्यार्थ्यापासून अटकेची सुरुवात झाली, पण शुभम या रॅकेट मधला फारच छोटा मासा होता। तपास पुढे गेला आणि पोलिसांनी एक पार्लर चालवणाऱ्या बाईला अटक केली। तिच्या मोबाईल मधून सीबीआयला जे सापडलं ते धक्कादायक होतं। मनीषा वाघमारेच्या संपर्कात होते लातूरच्या दयानंद कॉलेजमधून निवृत्त झालेले प्रोफेसर पी.व्ही. कुलकर्णी आणि पुण्याच्या मॉडेल कॉलेजमध्ये सिनियर टीचर म्हणून काम करणाऱ्या मनीषा पांढरे। हे दोघेही नीटचा पेपर सेट करण्याशी संबंधित होते, पण दोघांनी सुद्धा आपणच सेट केलेल्या प्रश्नांचा शब्दशः बाजार मांडला। पण पेपर फुटीच्या चिखलात हे दोघेच माखले नव्हते। हा चिखल अंगावर फासून घेण्यासाठी आसुसलेले खरे भस्मासूर होते कोचिंग क्लासवाले। लातूरच्या आरसीसी कोचिंग क्लासचा मालक शिवराज मोटेगावकर याला रविवारी अटक झाली आहे। याच क्लासेसचा लौकिक काय तर म्हणे इथल्या सराव परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न नीटमध्ये हमखास येतात। याच लौकिकाला भुलून लाखो पोरांनी इथं ऍडमिशन घेतली। मोटेगावकरचा व्यवसाय वर्षाला जवळपास 100 कोटींवर पोहोचला। एखाद्या शिक्षण संस्थेपेक्षा या कोचिंग क्लासचा पसारा वाढला, पण त्याच्या यशाचं गुपित होतं पेपर फुटी। पेपर लीक करण्याचा आरोप असलेला पी.व्ही. कुलकर्णी याच कोचिंग क्लासशी संबंधित होता। लातूरमधल्या आणखी कोचिंग क्लासेसची चौकशी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पेपर खरेदी करणाऱ्या पालकांचीही चौकशी सुरू आहे। यातले बरेचसे डॉक्टर्स आहेत। आता या सगळ्या रॅकेटमध्ये परीक्षा घेणाऱ्या एनटीए मधला आणखीन कोणी सहभागी होतं का याचा पत्ता काही लागलेला नाहीये। जर ही कीड तिथून लागलेली असेल तर मग या नीटमध्ये काहीच नीट नाहीये